नरेंद्र. नरेंद्र, आपण नवीन आहात का? येस मॅम. बरं, कोणत्या शाळेत ना कुठून आहात आपण? चाळीसगाव. बर, ओके. किती लेक्चर अटेंड केलेत तू याच्या आधी? हा पहिलं लेक्चर आहे माझं. हो, अरे वा, व्हेरी गुड. चल, बरं झालं आज पहिल्यांदाच आपण भेटतोय आणि पहिलाच तुझा क्लास आहे आणि आपल्याच क्लासला बोलूयास. बरं, कसला अभ्यास चालू असेल आज असं वाटतंय तुला? चल, तुझ्याशी मी गप्पा मारते थोड्याशा. आज कसला अभ्यास होईल? आज काय असेल असं वाटतंय तुला? रासायनिक शास्त्र. अरे वा, कसं काय माहिती? तू ग्रुपमध्ये जॉईन झालाय का? हो. गुड. चल, हळूहळू आपली ओळख होईल. मी मध्ये मध्ये प्रश्न विचारत असते. तुला काही शंका असतील तर तू कधीही बोलू शकतोस. हे सगळे आपले जुने मेंबर आहेत, त्या सगळ्यांना माहितीये. बराच अभ्यास आम्ही एकत्र केलाय. मागच्या वर्षीचा अभ्यास पण बऱ्यापैकी आम्ही एकत्र केला होता. तर आमची चांगली मैत्री आहे. तर तू पण आमच्या ग्रुपमध्ये ये, आपण छान अभ्यास करूया. तर जसं की आपल्याला माहितीये, आपला टॉपिक होता, काय होता सांगा बरं? मागच्या लोकांनी जरा सांगा बरं. व्हॉट वी ऑलरेडी हॅव स्टार्टेड. कोणता धडा आपण सुरू केला होता मागच्या वेळेला? आठवत आहे का? हा आपण सुरू केला होता. शेवटाकडे आलोय आपण आता याच्या. आठवला का हा धडा? आम्ल आम्लारी आणि बरोबर, आम्ल आम्लारी आणि क्षार यांची ओळख आपल्याला हा धडा झालाय. आपण तो बऱ्यापैकी कम्प्लीट केलाय. आता आज आपण त्याचा शेवट बघणार आहे. तर आपल्या आजूबाजूला, आपल्या घरामध्ये, शेतामध्ये किंवा कंपन्यांमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी असतात ज्या ऍसिडिक असतात किंवा बेसिक असतात किंवा न्यूट्रल असतात. म्हणजेच आम्ल असतात किंवा आम्लरी असतात किंवा क्षार असतात. मग ते आम्ल कोण, आम्लारी कोण, क्षार कोण हे चेक करण्याकरता आपल्याला 8वी मध्ये एक धडा दिला होता. त्याची सुरुवातच ही होती की आपण ज्या वस्तूंना खातो आणि त्या आपल्याला आंबट लागतात त्या असतात आम्ल, ज्या तुरट किंवा कडवट लागतात त्या असतात आम्लारी, आणि ज्यांना आपल्याला काही समजतच नाही, खारट बिरट कशाही असतं, जसं की मीठ आहे, मीठ खारट आहे पण ते काय आहे? क्षार आहे. म्हणजे जे आंबट नाही, तुरट कडवट नाही, ते कदाचित क्षार असू शकतं. पण सगळ्या गोष्टी आपण खाऊ शकत नाही. दुसरा एक प्रॉब्लेम, आपण त्यांना स्पर्श करून सांगू शकतो की हा आम्ल आहेत का आम्लारी आहेत. जे की आम्लारी हाताला असे मऊ लागतात, गुळगुळीत लागतात, पण आम्ल असे लागत नाही. पण म्हणून काय आपण HCl हातामध्ये घेऊन चेक करायचं का की अरे हे असं होतंय का नाही होते? नाही करू शकत आपण असं. काही पदार्थांच्या वासावरून आपल्याला समजतं की आंबट आंबट वास आलाय म्हणजे हा बहुतेक ऍसिड असेल, हो की नाही? पण वासही तुम्ही काय स्ट्रॉंग ऍसिडचा वास नाही घेऊ शकत. नाक आतून सगळं भाजेल, जळून जाईल, हो की नाही? म्हणजेच काय, ह्या सगळ्या आम्ल आणि आम्लारींची टेस्ट करण्यासाठीच्या आपल्या ज्या जनरल रोजच्या जीवनातल्या गोष्टी असतात त्या सगळ्या असतात सेंद्रिय आम्लांसाठीच्या गोष्टी. सेंद्रिय आम्ल, ऑर्गॅनिक ऍसिड्स. म्हणजे खनिज आम्ल असतात जी की आपण लॅबोरेटरीमध्ये वापरतो, म्हणजे आपल्या प्रयोगशाळेत वापरतो, ती वेगळी असतात, ती स्ट्रॉंग असतात, ती डेंजरस असतात. त्यांना वास घेणं, त्यांची टेस्ट घेणं, अंगावर टाकणं असले कसलेही प्रयोग करायचे नसतात. मग त्यांना टेस्ट करण्याकरता आपल्याकडे काय असतं? त्याच्यासाठी आपल्याकडे असतं इंडिकेटर. हे सगळं आपलं मागच्या वर्षी झालं होतं, म्हणजे त्याला आपण म्हणतो दर्शक. पण मागच्या वर्षीच्या अभ्यासातनं या वर्षी आणखी एक नवा मुद्दा आपल्याकडे आलाय, आम्ल आणि आम्लारी. हे ते ठीक आहे चवी बिवीवरनं किंवा आपल्या जनरल माहितीवरनं, पण त्याची खरी व्याख्या काय? तर आम्ल म्हणजे ते की जे पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला H+ आयन जास्त देतात. मग OH मायनस देणारे कोण असतील? आम्लारी असतील. हे आम्ल आणि हे आम्लारी असे दोन गट आपले ऑलरेडी झाले, बरोबर? ज्यांच्यामध्ये H+ आयन देण्याची क्षमता जास्त आहेत ते आहेत आम्ल, ज्यांच्यामध्ये OH मायनस देण्याची क्षमता जास्त आहेत ते आहेत आम्लारी. आम्लामध्ये पण दोन भाग आहेत, एक आहेत स्ट्रॉंग ऍसिड, मग आहेत वीक ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे असे आम्ल जे पाण्यात टाकल्या टाकल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला H+ आयन देतात. त्याला आपण म्हणतो तीव्र आम्ल. मग दुसरे असतात सौम्य आम्ल, म्हणजे H+ आयन देणार पण हळूहळू देणार. तसेच OH मायनस जे स्ट्रॉंग असतात ते पाण्यात पडल्या पडल्या तुम्हाला OH मायनस देणार, पण मग जे सौम्य असतात ते काही देणार पण हळू देणार.
असेल. मग हे तीव्र आणि सौम्य हे दोनही आपण पाहिले होते. आणखी एक मुद्दा आपण पाहिला होता, संहती, कॉन्सन्ट्रेशन. थांबा, कॉन्सन्ट्रेशनच्या मुद्द्याकडे. हे कॉन्सन्ट्रेशन खूप प्रमाणामध्ये प्युअर ऍसिड, म्हणजे जेव्हा दुसरं काहीच टाकलेलं नाहीये, ते आहे संहत आम्ल. पण त्याच ऍसिडला जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये विरघळवणार तेव्हा काय होईल, ते विरल आम्ल होईल. तर विरल आणि संहत याचा अर्थ काय आहे, प्युअर आणि काही इम्प्युरिटीज टाकलेलं थोडक्यात. मग हे संहत आम्ल पण असू शकतं किंवा आम्लारी पण असू शकते, बरोबर. मग हे किती प्रमाणामध्ये आम्ल आहे, किती प्रमाणामध्ये आम्लारी आहे, हे कसं तुम्ही शोधणार, त्याची संहती शोधण्याकरता आपल्याकडे आहे पीएच. म्हणजेच काय, त्याचा पोटेन्शियल ऑफ H+ आयन किती प्रमाणामध्ये H+ याच्यामध्ये आहे. जास्त प्रमाणामध्ये H+ असेल तर ते ऍसिड होते, H+ कमी आहेत म्हणजे OH जास्त आहेत तर ते होतील आम्लारी. तर पीएच 0 ते 7 मध्ये असेल तर ते असतात आम्ल, 7 म्हणजे उदासीन आणि 7च्या पुढचे सगळे आम्लारी, बरोबर. हे आपल्याला माहिती आहे, आपण 8वीला केलेलं आहे, मी काही नमुने सांगत आहे. आणि याच्याच बरोबर आपल्या रोजच्या पदार्थांमध्ये, त्याला आपण नैसर्गिक दर्शक म्हणतो, अशा अनेक गोष्टींचा आपण अभ्यास मागच्या वर्षी केला होता. फुलापासून दर्शक बनवणे, बीटरूट, लाल कोबी, सदाफुलीची पानं, जास्वंदाची पानं, ह्या सगळ्याचा वापर करून आपण नैसर्गिक दर्शक बनवू शकतो. आणि हळद तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते, हो की नाही. हळदीचा रंग कसा बदलतो, नैसर्गिक दर्शक म्हणजे काय रंग बदलेल हळदीमध्ये, सांगा बरं मला. पटकन सांगा. काय तुम्ही आता काय बोलले ते एकदा रिपीट करा, कारण की तुमचा आवाज ब्रेक होतो. अच्छा, मी असं म्हटलं, हळद हा नैसर्गिक दर्शक आहे, हे सिद्ध कसं होईल, काय उदाहरण देऊन तुम्ही मला सांगाल, असं मी विचारते तुम्हाला. हे समोर दिसतंय ना, बघा आणि सांगा. नवा बिडू सांगा, नवा बिडू नवा राज. चित्रात बघून सांगता येतं, एवढं काही टेन्शन नाही, मी तुम्हाला सोपंच विचारते, मी काही शाळेतली परीक्षा घेत नाही ना. बघा, हळद नॉर्मल कंडिशन मध्ये आणि आम्ल असलेल्या कंडिशन मध्ये पिवळीच असते, पण जेव्हा ती आम्लारींच्या संपर्कात येते तेव्हा तिचा रंग लाल होतो. आपल्या घरामध्ये जी हळद आहे की नाही, सगळ्यांनी हा प्रयोग आता करायचा. आपल्या घरामध्ये हळद आहे, ती पिवळ्या रंगाची असते, ती हाताला लावून घ्यायची आणि मग काय करायचं, हातावरती साबण घ्यायचा आणि त्याने, किंवा या हातात साबण घ्या, त्याचा फेस करून घ्या, या हातात हळद घ्या आणि ते असं चोळा आणि बघा, रंग लाल होतो. कारण जो साबण असतो तो आम्लारी असतो, कपड्याचा साबण, कपड्याच्या साबणाची पावडर, निरमा, व्हील बिल काय आहे तुमच्याकडे ते घ्या. सर्फ एक्सेल सगळ्यात उत्तम आहे या बाबतीमध्ये, मस्त रंग बदल देतो, ठीक आहे. आता हाच प्रयोग तुम्ही तुमच्या शॅम्पू बरोबर करा, तुमच्या हँडवॉश बरोबर करा आणि चेक करून बघा की ते आम्लारी आहेत का नाही. टूथपेस्ट पण घेऊन बघा, जर त्याच्यामध्ये तुमच्या हळदीचा रंग बदलला तर समजायचं की तुमचं टूथपेस्ट हे आम्लारी आहे. ते तुम्ही घरच्या घरी करू शकता की नाही, इतकं सोपं आहे. म्हणूनच त्याला आपण नैसर्गिक दर्शक म्हणतो. या व्यतिरिक्तचे लिटमस पेपर, बरोबर, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, फिनॉक्थेलिन, हे सगळे मागच्या वर्षी आपल्याला भेटले होते. हे सगळे होते नैसर्गिक नाही कृत्रिम किंवा सिंथेटिक इंडिकेटर, बरोबर. हे सगळे नैसर्गिक आहेत, पानांचे, फुलांचे, फळांचे, हे सगळे नैसर्गिक इंडिकेटर्स असतात, बरोबर. आता इथपर्यंत आपल्या गोष्टी झाल्या. आता आपण जेव्हा एखाद्या आम्लाला आम्लारी बरोबर एकत्र आणतो तेव्हा आपल्याला क्षार आणि पाणी मिळतं. ही जी काही अभिक्रिया आहे याला म्हणतात उदासीनीकरण. उदासीन करणे. अतिशय भांडकुदळ माणूस आणि त्याची अतिशय भांडकुदळ बायको हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा भांडून 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 नुसतं डोक्याचा ना भुगा होतो. म्हणजे काय होतं, विचार करा. दोन अतिशय उग्र स्वभावाची माणसं एकमेकांच्या सोबत असतील, त्यांची मुलं कशी असतात बघितलं का तुम्ही. तुम्ही त्यांना त्यांच्याकडे स्वतःहून भांडायला गेलात तरी पण ते तुम्हाला रिॲक्ट करणार नाही, ते एवढे भांडणाला कंटाळलेले असतात, ते उदासीन असतात. बघितलं तुम्ही असं सगळे तुमच्या आजूबाजूला. आम्ल अधिक आम्लारी, क्षार आणि पाणी देतात. हे जे क्षार असतात हे
न ऍसिड असतात ना बेस असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आम्ल आणि आम्लारी ह्यांचे गुण नसतात, ते क्षार असतात. त्या दोघांचे मिळून बनलेले तिसरे श्लोक. आणि पाणी तर काय पाणी आहे, जल ही जीवन आहे, ते काय कोणाच्या भानगडीत नाही, ते वेगळंच असतं. म्हणजेच आम्ल आणि आम्लारी कोणत्या तीव्रतेचे आहेत, संहत आहेत का, सौम्य आहेत का, तीव्र आहेत का, विरल आहेत, कोणाचं कॉम्बिनेशन कोणाबरोबर कसं होतं याच्यावरती अवलंबून आहे की तुमचं क्षार कशा पद्धतीचं बनतं. खाली हे चित्र आहे ना, हे तर मस्त आहे. हे आपण मागच्या वेळेला बोललो होतो ना, एक साधी मुंगी जरी आपल्याला चावली तर त्याच्या आपल्या हातावरती त्याचा ऍसिडचा झालेला परिणाम आपल्याला झणझण करतो, दुखतं, जळजळ करतं. मग त्याच्यामध्ये आपल्या घरातला खाण्याचा सोडा टाकला तर काय होतं, त्याच्यामुळे उदासीनीकरण होतं आणि काय होतं, जळजळ थांबते. आता हे मला सांगायला का आवडेल, म्हणजे मगाशीच्या बॅचला पण 9वीच्या हे सांगितलं, आवर्जून सांगितलं, कारण ते मला आठवलं की आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आपोआप चाललेल्या असतात ना, की जसं की आपल्या बघा ना, आपली आजी पणजी लोक कधी काही शाळेत सगळेचे सगळे गेले नव्हते, त्यावेळेला अशा काही शाळा बिळा पण नव्हत्या. पण आता जे डॉक्टर करतात त्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी त्यांना ऑलरेडी घरामध्येच माहिती होत्या. घरातच एक औषधाचं त्यांचं एक सिस्टीम होतं. म्हणजे पणजीच्या आईच्या आईला हे कोणी सांगितलं होतं की पोटामध्ये दुखलं तर कशावर काय काढा घ्यायचा, सर्दी झालं की कशात काय टाकायचं, कफ झाला की तो काढा कसा बदलायचा, हे सगळं घरगुती औषध आहे की नाही मला सांगा. अजून पण सांगा, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते जिला हे सगळं माहिती असतं. आणि स्पेशली जुने लोक बघा, जुने, कोणाची तरी मावशी असेल, कोणाची तरी आत्या असेल, कोणाची तरी आजी असेल, पणजी 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 लोक तर एकदमच ग्रेट होते. माझी पण पणजी, माझी पण आजी, ह्या लोकांना घरातच आयुर्वेदाचं ज्ञान होतं. म्हणजे कोणत्या गोष्टीची रिॲक्शन कशा बरोबर होते हे त्यांनी शाळेत, कॉलेजमध्ये किंवा लॅबमध्ये जाऊन शिकलेलं नव्हतं. शरीरशास्त्रातच त्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला होता. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला ती आठवली म्हणून सांगते. हे असं हातावरती मुंगी चावणं, मुंगळा चावणं, ह्याच्या किंवा मधमाशी चावणं, गांधील माशी चावणं, हे खूप खूप व्हायचं आमच्या लहानपणी आजूबाजूला. मग काय करायचं, ते दुखायचं ना, ते जळजळ व्हायची जखम, तर काय म्हणायचं आमच्या घरातले मोठे माणसं, तुळशीची माती लावा, म्हणजे थंडगार माती, त्या आपोआप ना बरं व्हायचं. म्हणजे त्या मातीमध्ये काहीतरी असेल की नाही, ह्या ऍसिड वरती उपाय करणारं, इलाज करणारं ते काहीतरी होतं. ते काही औषध नव्हतं, साधी माती होती तुळशीची, पण ते उपाय करायचं, परिणाम करायचं. ह्याचाच अर्थ काय आहे, कोणत्या तरी एका उग्र गोष्टीला शांत करण्याकरता तेवढ्याच कॅपॅसिटीची पण अपोजिट गोष्ट ऍड केली की त्याच्यातनं न्यूट्रलायझेशन म्हणजे उदासीनीकरण होतं. हे जे उदाहरण आहे ते आपल्या आजूबाजूला आपण घरामध्ये पण वापरू शकतो. असंच आपल्याला जेव्हा ऍसिडिटी होते, आपल्याला पोटामध्ये ऍसिडिटी, तुम्ही ऍड बघितली ना, लग्न असतं, लोक नाचत असतात आणि ते समोसे खायला तर ऍसिडिटी, खायचे तर असतात, नाचायचं पण असं, पण पोट दुखत असतं ऍसिडिटी. मग कोणतरी म्हणतं ये दो वो दो, जिरे का पाणी, आंवले का पाणी, अमुक का पाणी, धमुक का पाणी. अरे इतना टाइम किसके पास है. मग इनो, मी काय इनोची ऍड करत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल ते इनो बुलबुले, इनो घ्या. किंवा छोट्या मुलांना बघा औषध देतात, ऍसिडिटी झाली ना की अँटासिड देतात, तर त्याच्यामध्ये ते ऍसिड पोटातलं न्यूट्रलाइज करतं आणि मग ते पोटातल्या पोटात त्याला जिरवून टाकतं. तुम्ही वरून जे घेतलेलं औषध आणि पोटातलं तुमचे ऍसिड याचं काय होतं, उदासीनीकरण होतं आणि तुम्हाला 6 सेकंदात बरं वाटतं. तुम्ही समोसे खाऊन परत नाचायला जाऊ शकता, कारण तुम्ही अँटासिड घेतलेले असते, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो आपल्या आजूबाजूला आणि ह्याच्यामधूनच खरी केमिस्ट्री आपल्याला माहिती असते की उदासीनीकरण म्हणजे काय, बरोबर. तर हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मागच्या वेळेला आपण पुस्तकामधनं, नाव लेट अस गो टू द पुस्तक, त्यातलं पण जरा काय काय आपल्याला बघायला पाहिजे. असं नको व्हायला, अरे हे तर आम्हाला कळलंच नाही. बर, तर आता बघा, ओहमची जोडणी, आज झालाय का तुमचा धडा, ओहमची जोडणी, इलेक्ट्रिसिटी आहे ना, हा धारा विद्युत आहे, हो ना. नो मॅम. अच्छा, अरे हो, धारा विद्युतच आहे, झालं नाहीये असं म्हणा. ते माझा आवाज येतो ना तुम्हाला. येस मॅम. मला एक दांडी कमी झाली इथे वायफायची, मी जरा माझे व्हिडिओ कमी करते. काय अचानक कचकन मी गायब होईन असं नको व्हायला. द्रव्याचे मोजमाप अपना ये धडा हो चुकेला आहे, आपण हे करेल आहे. हे मी असं का म्हणतेय, झालंय की आपलं हे तुम्हाला माहिती आहे, हे असं सगळं मी का
बोलते, तुम्ही ते बघितले का फालतू युट्यूब वर ते लोक तुमचं होतं का? मॅम तुमचा आवाज खूप कमी येतोय. येस हो का? मॅम. हा, मी इकडे व्हॉल्यूम वाढवते. माझं वायफाय कनेक्शन बदलू का? 2 मिनिट थांब. बॅकअप लावलाय मी. माझं वायफाय तर सुरू आहे, पण फोन मधनं पण सुरू करून टाकते. बघा बघा, आपण हा तक्ता सोडवला बरोबर, आणि त्यानंतर आपण त्यातले आम्ल कोणते, आम्लारी कोणते, क्षार कोणते हे पाहिले. मग आपण आयनिक संयुगे म्हणजे काय ते पाहिलं बरोबर, ज्याच्यामध्ये आयन्स असतात, H+OH- बरोबर. कोणचं वायफाय जॉईन करून टाकू आपण, मग बहुतेक माझा आवाज चांगला येईल असं बघूयात आपण. कटायन आणि एनायन देतात. तुम्हाला मी स्वतः केलेला इलेक्ट्रोलिसिसचा प्रयोग दाखवला होता का? दाखवला होता का? काही आठवत नाहीये मॅम. आठवत नाहीये? थांब, मग मी शेअर करते. बघा तुम्हाला हे आठवतंय का बघा. हा बघा, हा मी घरी गेलेला उपद्व्याप होता. नो मॅम, नाही दाखवला होता. बघा मग आता. याला फिरवू शकतो का आपण? नाही फिरवू शकत. नाही, हे असंच बघावं लागेल आपल्याला. बरं ठीक आहे. ह्यात तुम्हाला काय दिसतंय बघा, हे 2 बॅटरीज आहेत. हा सेल कनेक्टर आहे, ही वायर आहे पिवळी, ही पण दुसरी आहे पिवळ्या रंगाची छोटी वायर असते ना त्या, आणि ह्या 2 पेन्सिली आहेत त्या पाण्यामध्ये बुडवलेल्या आहेत, आणि पेन्सिलचं जे वरचं टोक आहे ते वायरींना जॉईन केलेलं आहे. इथे एक छोटा एलईडी बल्ब आहे. थांबा, परत दाखवते मी. बघा, सेल, कनेक्टर, वायर्स, खालची 2 टोकं पाण्यात बुडालेली, पेन्सिलच्या वरच्या टोकांना वायर्स लावलेले आहेत, आणि इथे मागे एलईडी बल्ब आहे. आता या प्रयोगामध्ये काय केलं होतं, हा जो व्हिडिओ आहे ना, हा सेटअपचा व्हिडिओ. या प्रयोगात काय केलं होतं बघा, सुरुवातीला पाणी घेतलं होतं, पाणी, आणि हा सगळा सेटअप असाच होता. इथे एक एलईडी बल्ब आहे छोटा, हा पेटलेला नव्हता. ह्याचा अर्थ काय, पाण्यामधून कुठलाही सर्किट कम्प्लीट होत नाहीये. मग मी काय केलं, मीठ टाकलं, मीठ, NaCl मीठ, आणि 1 चमचा मीठ टाकलं, मिक्स केलं, तरीही हा बल्ब पेटला नाही. 2, 3, 4, 5, 6 चमचे टाकले भरपूर, आणि मग त्याला पुन्हा विरघळवलं मिठाला, तेव्हा कुठे हा लाईट थोडासा ब्लिंक झाला, म्हणजे पेटायला लागला. ह्याचा अर्थ काय की हळूहळू पाण्यामध्ये इलेक्ट्रॉन्स यायला लागले होते. Na+Cl- जेव्हा डिसोसिएट व्हायला लागले, म्हणजे एकमेकांपासून त्याचं विचरण झालं, त्या रेणूचं, NaClच्या रेणूचं जेव्हा विचरण झालं, तेव्हा त्यातनं जे इलेक्ट्रॉन आले, त्यांच्यामुळे हा सर्किट पूर्ण व्हायला मदत झाली. म्हणजे हा प्रयोग आपल्याला इलेक्ट्रोलिसिस जे आहे ना खालचं, त्याच्याबद्दलची माहिती सांगतो. आणि आणखी एक प्रयोग आहे बघा. नमस्कार, मी दीपिका दीक्षित तांबेकर. आज एक छोटासा नवा पण घरगुती प्रयोग करून बघणार आहे. साहित्याकडे बघूया काय काय आहे. अगदी छोटस घरातल्या घरात अवेलेबल असलेलं सोपं साहित्य आहे. जर मी हा वायर एकमेकांना जोडल्या तर माझा एलईडी पेटतो, म्हणजेच माझं सिंपल सर्किट पूर्ण झालं. सिंपल सर्किट मध्ये सगळे कनेक्शन हे एका रांगेत असतात. ह्याचाच अर्थ असा की माझा बल्ब पण सुरू आहे आणि माझे सेल्स पण वर्किंग कंडिशन मध्ये. पण आता मला ह्या फिजिक्सच्या प्रयोगामध्ये केमिस्ट्री ऍड करून बघायचं. मला हे चेक करायचंय, जर याच्यामध्ये मी एखादा इलेक्ट्रोलाइट ऍड केला तर हा सर्किट असाच काम करेल का? इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? असा एखादा सबस्टन्स ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास ऑन होते. आता ह्याच्याकरता माझ्याकडे आहे आपला घरगुती मित्र
ज्याच्यामध्ये आपण ऍसिडिटीची टेस्ट करतो, म्हणजे ऍसिडिक नेचर असलेल्या सबस्टन्सेस पैकीचा म्हणजे आपलं लिंबू. लिंबामध्ये H+ आयन्स असतात आणि H+ आयन्स हेच ऍसिडिक नेचरला कारणीभूत असतात. म्हणजेच याच्यामध्ये काही फ्री आयन्स आहेत जे जेव्हा आपण लिंबाच्या रसाला पाण्यात घालतो तेव्हा फ्री होतात आणि इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करण्याकरता मदत करतात. या लिंबाचा रस मी ह्या प्लेटवर काढला आणि ह्या रसामध्ये जर आता मी माझ्या वायर्सची दोनही टोकं लावली तर मला चेक करायचंय की माझा बल्ब पेटतो का. येस, माझ्या दोनही वायर्स जेव्हा मी लिंबाच्या रसामध्ये बुडवल्या तेव्हा माझा सर्किट कंप्लीट झाला आणि माझा बल्ब पेटला. म्हणजेच याच्यामधले जे H+ आयन्स होते त्यांनी मदत केली ह्या बल्बला पेटायला. पण ह्या लिंबाच्या रसामध्ये असा काय मॅजिकल फॅक्टर आहे, तर लिंबामध्ये सिट्रिक ऍसिड असतं आणि सिट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे C6H8O7. ह्याचं जर आपण स्ट्रक्चर काढून पाहिलं तर याच्यामध्ये 3 कार्बोक्सिलिक ऍसिडचे ग्रुप येतात आणि कार्बोक्सिलिक ऍसिड COOH अशा स्वरूपात आपण लिहितो. त्याच्यामधला H+ आयन बाहेर पडला की ते इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करायला मदत करतात. आता 3 COOH म्हणजे 3 कार्बोक्सिलिक ग्रुप म्हणजेच 3 H+ आयन देण्याची कॅपॅसिटी. म्हणजेच एका सिट्रिक ऍसिडच्या मॉलिक्युल मधनं 3 H+ आयन जातात आणि म्हणूनच लिंबू हा ऍसिडिक नेचरचा आहे हे पण सिद्ध होतं आणि तो इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करण्याकरता मदत करतो हे पण सिद्ध होतं. थोडक्यात लिंबू हा फक्त केमिस्ट्रीतला नाही फिजिक्स मधला पण आपला बेस्ट फ्रेंड होऊ शकतो. धन्यवाद. तर तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण आपला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे हा, आम्ल आम्लारी आणि उदासीनीकरणाच्या पुढचा मुद्दा इलेक्ट्रोलायसिस. म्हणजेच काय, आपण पुस्तकात जी गोष्ट पाहिली होती, एक मिनिट जरा तिकडे जाऊया. हे जे आहे ना Na+ आणि Cl- असंच HClचं होतं. HCl मध्ये H+ आणि Cl-, बरोबर, हे घटक असतात आणि तेच इलेक्ट्रिसिटी कॅरी आउट करायला मदत करतात. तुम्ही तर लाईट पेटलेला बघितलं ना बल्ब, तो तेच आहे बघा, HClचं पाण्यातलं विचरण. पण आता मी तिथे घेतला होता तो लिंबाचा प्युअर ज्यूस होता आणि ते मी प्लेटमध्ये घेतलं होतं. तुम्ही जर ते एखाद्या वाटीमध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये हे 2 टोकं टाकलीत ना तर ते एकदम पद्धतशीर पेटतं, व्यवस्थित पेटतं आणि पूर्ण सर्किट कम्प्लीट होतो. ठीक आहे, आपण ह्या सगळ्या केमिकल रिएक्शन्स मागच्या वेळेला सोडवलेल्या होत्या. तुमच्या लक्षात आहे का? माझ्या लक्षात आहे. मग आपण तीव्र आम्लारी, सौम्य आम्लारी आणि अल्क ह्या सगळ्या गोष्टींची व्याख्या काय असते हे पण पाहिलं होतं, त्याचा उपयोग काय असतो ते पण पाहिलं होतं. हा टेबलही भरला होता. आम्लाची आम्लारी धर्मिता, आम्लारींची आम्लधर्मिता हे दोनही घटक आपण ऑलरेडी बोललेलो होतो. आम्ल आणि आम्लारींची संहती आपण आत्ताच पाहिलं की संहतीमध्ये आपण काय असतं, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एकदम स्ट्रॉंग आणि डायल्यूट. म्हणजे बघा, आपण जेव्हा कोकम सरबत विकत आणतो किंवा स्ट्रॉबेरीचा तो एक असा अर्क आणतो, बरोबर, मार्केटमध्ये मिळतात, तर ते काय असतं, संहत असतं मिश्रण. पण तसंच पितो का आपण? आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर आपण त्यांना ते सरबत बनवून देतो रेडीमेड वालं, तर रेडीमेड सरबताला पाण्यामध्ये घालून विरघळवून देतो ना आपण. म्हणजे त्याची संहती जास्त असते, त्याला विरल करून देतो, कारण संहती खूप जास्त असेल तर कोण पिणार आहे, ते भयंकर लागेल की नाही. सो त्या पद्धतीने काय, हो हा बरोबर, तर ते कुठलंही सरबत बघा त्याला पाण्यामध्ये विरघळवूनच आपल्याला द्यावं लागतं. तर आपण त्याला काय करतो, संहत द्रावणापासून विरल द्रावण करतो. आपण रोज करतो हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपल्याला माहिती आहे. विरल आणि संहत. तुम्हाला आणखी एक रोजचं उदाहरण सांगते मी. आपण जेव्हा वरण शिजवतो, घट्ट वरण असतं, ते घट्ट वरण कसं खाणार, भातावर किंवा पोळी बरोबर कुस्करा करून खायचा असेल किंवा लावून खायचं असेल, पातळ पाहिजे की नाही, त्या संहत वरणाला तुम्ही काय करता, पाणी घालता आणि काय करता, विरल, म्हणजेच काय करता, त्याची संहती कमी करता, बरोबर. ह्याला काढण्याकरताचा एक टेबल होता, हा सुद्धा आपण मागच्या वेळेला भरलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला द्रावणाची संहती आपण काढली. कशी काढली, ग्रॅम पर लिटर प्रमाणे आणि रेणुता म्हणजे काय, त्याची मोलॅरिटी, ह्या 2 पद्धतीने आपण किती त्याच्यामध्ये संहती आहे हे पाहिलं. मग द्रावणाचा सामू हा अख्खाच्या अख्खा मुद्दा आपण मगाशी पण चेक केला की 0 ते 14 मध्ये आपले पदार्थ आम्ल, उदासीन किंवा आम्लारी असतात, बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा, ह्यांना तुम्ही चेक कसं करणार, तर मागच्या वर्षी आपण जे लिटमस बिटमस पाहिले होते
आणि काही लिक्विड इंडिकेटर्स पाहिले होते, जसे मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड, फिनॉक्थेलिन. ह्याच्या पलीकडे जाऊन वैश्विक दर्शक यावर्षी आपल्याला नवा आहे. तर वैश्विक दर्शकामध्ये हे सगळे वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात. म्हणजेच 1 ते 14 अशा वेगवेगळ्या रंगांच्या छटा आपल्याला दिसतात. लाल, पिवळसर, हिरवा, निळसर आणि डार्क जांभळा. हे आम्ल ते आम्लारी एवढ्यातले रंग बदल आहेत. ठीक आहे. आणि याला आपण म्हणतो पीएच मीटर, म्हणजे सामू मापक. पुढची गोष्ट जी आपण मगाशी पण डिस्कस केली ती होती उदासीनीकरण. ते आपलं डिस्कस ऑलरेडी करून झालेलं आहे. हा टेबल आपण भरला होता, लक्षात आहे ना? धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया आपण केलेली होती. हे सगळं आपण बोललो होतो, तुमच्या लक्षात आहे ना? ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया, पाणी मिळतं वरती. आम्लाबरोबर आपलं धातू बरोबर फक्त धातू असेल तर हायड्रोजन गॅस मिळतो. धातूचा ऑक्साईड असेल तर पाणी मिळतं, कारण की त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड झालाय ना ऑलरेडी. बघा, पाणी मिळतं. ह्याच्या बरोबरची पुढची अभिक्रिया आपण पाहिली होती की धातूंच्या अधातूंच्या ऑक्साईड बरोबरची अभिक्रिया काय होते, आताही पाणी मिळतं आपल्याला. बरोबर. त्यानंतरची अभिक्रिया आपण पाहिली होती धातूंचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षार. तर ह्याच्याबरोबर कार्बोनेट आणि बायकार्बोनेट दोघांमध्येही आपल्याला मिळतं पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. बघा, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड आणि त्याचा क्षार, त्याचा सॉल्ट बनतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. मग क्षारांचे प्रकार आपण कसे पाहिले? आम्लधर्मी असतील, आम्लारी धर्मी किंवा उदासीन, अशा 3 प्रकारचे क्षार आपल्या आजूबाजूला असतात. तर ह्याचा अर्थ काय आहे की आपण हे म्हणालो होतो की क्षार कसे बनतात. तर क्षारांमध्ये कॅटायन आणि एनायन 2 असतात. म्हणजे आता बघा, Na+ हा कोण झाला? कॅटायन. Cl- हा कोण झाला? एनायन. ह्याची आणि ह्याची दोघांची तीव्रता सारखी असेल तर त्यातनं जो काही क्षार बनतो तो असतो उदासीन, पूर्णपणे उदासीन. पण तुमचा कॅटायन खूप स्ट्रॉंग आहे आणि एनायन हा वीक आहे. ठीक आहे. तर तुमचं जे काही क्षार बनेल ते कसं असेल? आम्लारी धर्मी बनेल. आम्लारी. बरोबर. समजतंय का? येस मॅम. ह्याच्या उलट जर तुमच्या क्षारामध्ये तुमचा एनायन म्हणजेच तुमचा निगेटिव्हली चार्ज जो काही आयन आहे तो जर स्ट्रॉंग असेल तर तुमचं क्षार जे आहे ते असतं आम्लधर्मी. बरोबर. म्हणजेच डॉमिनेटिंग. बघा ना, आपल्या घरामध्ये मी आणि माझा भाऊ असं समजा आम्ही दोघं असलो आणि मी खूप डॉमिनेटिंग आहे, तर घरामध्ये चालेल कोणाचं? माझंच चालेल ना. चुकलं जरी माझं तरी ऐकणार माझंच आहे. असंच ह्या दोघांमधला जो हट्टी आणि आगाऊ असतो त्याचं सगळ्यांना ऐकावं लागतं. त्या पद्धतीचं क्षार बनतं. समोरचा माणूस शहाणा असतो, समजदार असतो, पण ऐकावं लागतं दुसऱ्याच. म्हणजेच जो डॉमिनेटिंग आहे तो सगळीकडे काय करतो? हक्क चालवतो. क्षारांच्या बाबतीत पण तेच आहे की नाही? आता खाली आपल्याला त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, अमोनियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम ऍसिटेट आणि सोडियम क्लोराईड. तुम्हाला ह्यांचं वर्गीकरण करायचं, पण ते तुम्ही स्वतः करायचं. जरा विचार करून बघा, सोडवून बघा. नाही आलं तर आपण हे सोडवूयातच. पण तुम्हाला जरा अंदाज येईल की सौम्य, तीव्र ह्या कोणाचा प्रभाव त्या ह्याच्यावरती कसा असेल. आता स्फटिक जल. स्फटिक जल म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. पण ते दाखवण्याच्या आधी हे बघा, एक मस्त शॉर्ट मिळाला मला.
मस्त होतं ना? मला खूप आवडला हा. येस मॅम. आपण हा प्रयोग जो इथे बघतोय ना चित्रामध्ये, तोच होता तो. पण रिअल होता, रिअल. म्हणजेच काय, आता आपल्याला इथे टेस्ट ट्यूब मध्ये म्हणजे या परीक्षणामध्ये जे निळ्या निळ्या रंगाचं मोरचूत दिसतंय की नाही, म्हणजेच काय आहे, कॉपर सल्फेट. पण आता त्याच्या कॉपर सल्फेटच्या स्ट्रक्चरकडे जरा बघा, त्याचं जरा रेणुसूत्र बघा. CuSO4 5H2O ह्या 5 पाण्याच्या रेणूंमुळे ह्याच्या रचनेमध्ये काहीतरी बदल होतात आणि म्हणून त्याचा रंग होतो निळा. पण जेव्हा आपण ह्याला उष्णता देतो तेव्हा या पाण्याचे होते वाफ आणि हे निघून जातं. मग खाली जे काय उरतं ते असतं फक्त कॉपर सल्फेट CuSO4 आणि त्याचा रंग असतो पांढरा. पाण्याचे रेणू तर गेले म्हणून त्याचा रंग झाला पांढरा, पण पुन्हा त्यात पाणी तुम्ही घातलं तर रंग कोणता होणार आहे? निळा. बरोबर? याचाच अर्थ काय आहे की हे पाण्याचे जे काही अतिरिक्त रेणू असतात हे आपल्या पदार्थाला एक विशिष्ट रंग देतात. मग हे का असतात? ह्याला म्हणतात स्फटिक जल. पाण्याचे जल म्हणजे पाणी, स्फटिक म्हणजे त्याचे क्रिस्टल, त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या रेणुसूत्रामध्ये हे जेव्हा येतं त्याला म्हणतात स्फटिक जल. का असतं हे स्फटिक जल? सांगा. अरे आता तुम्ही बघितलं ना, रंग येण्याकरता बघा, जसं आपण आता स्फटिक रूप मोरचूत बघितला म्हणजे कॉपर सल्फेट बघितला, तसं फेरस सल्फेट पण आहे, त्याला म्हणतात ग्रीन विट्रिऑल. हा कोण होता? ब्ल्यू विट्रिऑल. तर ह्याचा रंग ग्रीन, हिरवा रंग आहे. ह्याचा कसा निळा होता? ह्याचा हिरवा आहे. आणि सोडा Na2CO3 ह्याच्यामध्ये 10 रेणू आहेत, 10. तुरटी, जे आपण तुरटी खातो की नाही, खातो म्हणजे पाण्यामध्ये. आता आलाय तुरटीचा मोसम, पावसाळा सुरू झाला का रे तुमच्याकडे? येस मॅम. हा, मॅम. तसं गढूळ पाणी येईल आता मस्त, चहा चहा सारखं पाणी. ते गाणे ना, नदी भर केलं कोणी चहा चहा चहा, तसंच पाणी येतं नळाला. येतं की नाही? येस मॅम. येस. ते पाणी, त्या पाण्याने आंघोळ काय करायची, ते पाणी प्यायचं काय, स्वयंपाकाला वापरायचं काय, असा प्रश्न आहे. त्याच्यावरती सोल्युशन आपल्या घरामध्ये खूप पूर्वीपासून, जे लोक शाळेत खरोखर गेले नाही, त्यांना शाळा आवडत नाही, माहिती नाही, असे पण लोक घरामध्ये तुरटीने पाणी स्वच्छ करतात. हे काय माहितीये? हे आहे रिअल नॉलेज. आपल्याकडे आपल्या घरांमध्ये हे खूप नॅचरल पद्धतीने आपण वापरतो. आणि स्फटिक जलामुळे काय होतं की त्या तुरटीचं जे काय आपल्याला पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं ते दिसतात ना खडे, ते त्याची रचना बनवण्याकरता ते 24 मॉलिक्युल आहेत पाण्याचे, 24 रेणू. K2SO4 Al2SO4 थ्राईस 24H2O. तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो ना, आम्हाला पण त्रुटीचा हा फॉर्म्युला आला होता. आमच्या डोक्याला असं ताप झाला होता की हे काय एवढा मोठा रेणू. पण आता तो तो तेव्हा पाठ केलेला अजूनही लक्षात आहे. K2SO4 Al2SO4 थ्राईस 24H2O. आम्ही गाणंच बनवून टाकलं होतं लक्षात ठेवण्याकरता ना. तर ह्या तुरटीमध्ये हे स्फटिक जल असल्यामुळे त्याचे तुम्हाला खडे दिसतात, असे पांढरे, असे ग्रेइश कलरचे. सोडा, खाण्याचा सोडा Na2CO3 10H2O. पण हा जो स्फटिक रूपामध्ये असतो त्याच्यामध्ये 10 रेणू असतात. आपण जो वापरतो त्याची पावडर असते, हो की नाही, पांढऱ्या रंगाची. तर ह्या सगळ्या स्फटिकांमध्ये विशिष्ट प्रमाणामध्ये पाण्याचे रेणू असतात. ते त्याच्या अंतर्गत रचना, म्हणजे समजा आता आपण बघा, असा अशी 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 एक काहीतरी रचना ठरवली आणि त्याच्या मध्यभागी इथे हा एक अणू, इथे एक अणू, इथे एक अणू, असं ठरवलं आपण की ह्या रेणूमध्ये अशी यांची रचना असेल. तर ह्या रचनेच्या अंतर्गत भागामध्ये तुम्ही जेव्हा हे पाण्याचे रेणू टाकता तेव्हा त्याची रचना बदलते आणि त्याला एक आकार प्राप्त होतो. आकार प्राप्त करण्याकरता ह्याचा उपयोग होतो स्फटिक जलाचा. ठीक आहे. असे खूप सारे पदार्थ आहेत. तुम्हाला आता पावसाळ्यामध्ये मिठाचा अनुभव येईल. असं एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा डिशमध्ये मीठ काढून ठेवा, असंच वर ठेवा पावसाळी वातावरणामध्ये. ते ना हाताला तुमच्या असं ओलसर लागेल, कारण ते मीठ सुद्धा आजूबाजूचं पाणी ऍब्झॉर्ब करतं आणि जरा ओलसर होतं, म्हणून त्याला टाईट डब्यामध्ये ठेवतात. बरोबर. आता आयनिक संयुगे आणि विद्युत वाहकता हा आपला शेवटचा मुद्दा. मी तुम्हाला जो प्रयोग दाखवला
तो प्रयोग ह्या प्रयोगाला मॅच करणारा आहे. मी तुम्हाला काय दाखवलं होतं मगाशी, इलेक्ट्रोलिसिसचा एक सेटअप दाखवला होता. त्याच्यामध्ये 2 असे पेन्सिली लटकवलेल्या होत्या, आठवते का पाण्यामध्ये? ह्या 2 पेन्सिलच्या ऐवजी इथे काय आहे, विद्युत तारा. खालचे तसे तार जे आहेत ते ओपन आहेत. बघा माझे पण पेन्सिलचे खालचं कार्बन दिसत होतं की नाही, लीड दिसत होते की नाही. तर इथे सुद्धा तारा याच्यामध्ये बुडवलेल्या आहेत. आता इथे वरती काय आहे, एक वायर इकडे, एक वायर इकडे, ही आपली बॅटरी. हा इथून गेलेला वायरीचा भाग बॅटरीमध्ये येऊन पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. हा इकडचा भाग इथे खटका म्हणजे काय, बटन आहे, ऑन ऑफ बटन, इथे येऊन थांबला. इकडे बल्ब आहे आणि इकडनं तो गेला निगेटिव्ह टर्मिनलकडे. म्हणजे बॅटरीची 2 टोकं असतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आता आपल्या द्रावणामध्ये काहीतरी असायला पाहिजे ज्याच्यामुळे ही पूर्णच्या पूर्ण अशी ह्यांची पूर्णच्या पूर्ण असं चक्र सुरू होईल. इकडून इकडे, इकडून इकडे, आणि हे ऍक्च्युली निगेटिव्ह मधनं इलेक्ट्रॉन जातात ना, असे जातात. हे मी दाखवते इलेक्ट्रॉनची जाण्याची दिशा. मी तुम्हाला विद्युत दिशा दाखवत नाहीये, मी तुम्हाला इलेक्ट्रॉन इथून निगेटिव्ह मधून जातील हे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉन दाखवते बरं का, लिहून टाकते. तुम्ही म्हणाल असं काय उलट काढलंय, तर इथून जाणारे इलेक्ट्रॉन इकडे जाऊन इकडे येऊन परत इकडे येतील आणि हे पूर्ण विद्युत काय म्हणतात त्याला, सर्किट पूर्ण होतं. जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा आपला बल्ब पेटेल, म्हणजे लाईट लागेल. म्हणजेच काय, आता ह्या पूर्णच्या पूर्ण द्रावणामध्ये काहीतरी असे घटक पाहिजे जे हे सर्किट पूर्ण करायला मदत करेल. तुम्हाला आठवते मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, मी प्रयोग केला तेव्हा त्याच्यामध्ये फक्त पाणी घेतलं तेव्हा बल्ब पेटलाच नाही, पण त्याच्यामध्ये काही आयनच नव्हते. मग त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं, आठवते मी तुम्हाला सांगितलं होतं, मी मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये. खरं मीठ, तर हळूहळू तो बल्ब किंचित किंचित पेटायला लागला. जास्त प्रमाणात मीठ टाकलं, जास्त त्याला विरघळवलं आणि थोडा वेळ ठेवलं तर तो बल्ब आणखी जोरात पेटला असता. बरोबर. याच प्रयोगामध्ये जर मी याच्यामध्ये ऍसिड टाकलं, HCl टाकलं या पाण्यामध्ये, तर माझा बल्ब पेटेल. NaOH टाकलं तरी माझा बल्ब पेटेल, KOH टाकलं तरी माझा बल्ब पेटेल. कारण काय, ह्या सगळ्या पदार्थांना पाण्यामध्ये गेल्यानंतर विचलित होण्याची कॅपॅसिटी आहे. म्हणजे 2 तुकडे होतात त्यांचे, बरोबर, त्यांची मूलकं बनतात आणि मूलकं बनली की इलेक्ट्रॉन मोकळे होतात फिरायला. बरोबर. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकलं तर ते पेटेल असं विचारलं. H2SO4, NaOH ह्याच्यामुळे ते पेटेल, कॉपर सल्फेटमुळे पण पेटेल, ग्लुकोजमुळे काही होणार नाहीये, युरियामुळे पण काही होणार नाहीये. का, कारण की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कुठे, बरोबर. तर आपल्याला हा प्रयोग करून बघायचा आहे की आयनिक संयुगांमध्ये विद्युत वाहकता असते का, तर असते. जे आयोनिक संयुग आहेत ते विद्युत वाहक असतात, कारण की ते आयनिक आहेत ना, आयनचा अर्थच पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बरोबर. आणि हे करताना आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली, चंचू पात्र आणि तारांचा मोकळा भाग पाण्याने स्वच्छ करा. द्रावण बदललं तरी हे स्वच्छ करायचं, घाणेरडं काम करायचं नाही. तिकडच्या वायरी इकडे, इकडचं पाणी तिकडे, असं काहीही करायचं नाही. प्रयोग करताना प्रयोगशाळेमध्ये काही गोष्टींमध्ये आपल्याला जास्त काळजी घ्यायला पाहिजे, बरोबर. आता आपल्याला आणखी एक शेवटचा मुद्दा जो दिलेला आहे, विजेच्या दिव्यामधून विद्युत प्रवाह जातो तेव्हा काय होतं, म्हणजेच काय होतं वरती त्यात दिलंय बघा, की पूर्ण परिपथ, विद्युत परिपथ म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट, मी तुम्हाला जे म्हणलं त्याला परिपथ म्हणतात, बरोबर आहे. तर इलेक्ट्रोड म्हणजे कोण असतात, जे आपण पाण्यामध्ये बुडवले ती टोकं. मग ऋण टोकाला, ऋण म्हणजे काय, निगेटिव्ह, ह्या टोकाला जे जोडलंय त्याला आपण ऋणाग्र म्हणू, म्हणजेच तो काय आहे, कॅथोड आहे. पण कॅटायन कोण असतात, पॉझिटिव्ह असतात, आणि ऋणाग्र काय आहे, निगेटिव्ह आहे. हे उलट आहे हा, हे लक्षात ठेवायचं. धन टोक म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह. धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र म्हणजे धनाग्र, पण अनायन कोण असतात, निगेटिव्ह. आता मी अनायन म्हणते, एनोड नाही. कॅथोड म्हणजे कॅटायन, एनोड म्हणजे अनायन, असं लक्षात ठेवलं तर तुमचं नक्की चुकेल. कॅथोड कडे जातात कॅटायन, कॅथोड कडे जातात ते कॅटायन, म्हणून त्याला कॅथोड म्हणतात. एनोड कडे जातात ते अनायन, म्हणून त्याला एनोड म्हणतात. आणि म्हणून असे काय असतं, पॉझिटिव्ह असतं. कारण निगेटिव्ह जाणार ना, हे एनोड कडे जाणारे लोक निगेटिव्ह आहेत, अनायन कोण असतात, निगेटिव्ह असतात, बरोबर. तुम्हाला समजलं का?
नाही समजलं. का समजलं? बघा, दोन गोष्टी आहेत, ऍनायन आणि मग आहे कॅटायन. ऍनायन, कॅटायन. समजून घ्या, ह्यात खूप गोष्टी अशा गोंधळात टाकणाऱ्या आहेत ना की ते अगदी माणूस म्हातारा होईपर्यंत त्याला समजत नाही काय चाललंय, कॅटायन काय ऍनायन काय. ऍनायन कोण असतात? निगेटिव्ह असतात. बरोबर की नाही मला सांगा. काही चुकत असेल तर मला सांगा. कॅटायन कोण असतात? पॉझिटिव्ह असतात. आठवतंय तुम्हाला, कॅटायन म्हणजे Na+, ऍनायन म्हणजे Cl-. आता ऍनायन निगेटिव्ह आहेत ना, तर ते ज्या रॉड कडे जातील त्याला आपण म्हणायचं ऍनोड. बरोबर, कारण तिकडे ऍनायन चाललेत ना, मग त्याला म्हणायचं ऍनोड. पण हे निगेटिव्ह आहेत, मग ऍनोड कोण असेल आपला? पॉझिटिव्ह असेल की नाही? जो पॉझिटिव्ह आहे तोच निगेटिव्ह लोकांना खेचेल ना. तसंच कॅटायन हे आता कोणाकडे जातील? कॅथोड कडे जातील. कारण ते कॅटायन आहेत ना, ते कोणाकडे जाणार आहेत? कॅथोड कडे जाणार आहेत. कॅटायन जातात कॅथोड कडे आणि म्हणून कॅथोड कोण असतो? निगेटिव्ह. हे पॉझिटिव्ह आहेत, त्याला निगेटिव्ह राहावंच लागेल. समजलं का? ऋणाग्र धनाग्र हे कसे ठरतात? थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, लगेच समजेल असं नाही, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या आयनिक कंपाऊंड्स मध्ये, आयनिक संयुगांमध्ये दोन प्रकारचे आयन्स असतात. कॅटायन Na+, ऍनायन Cl-. हा Na+ आहे आपला कॅटायन. बरोबर की नाही? कॅटायन आहे ना, पॉझिटिव्ह आहे. हा कोणाकडे जाईल? कॅथोडकडे जाईल. पण कॅथोड कोण आहे? स्वतः निगेटिव्ह आहे, म्हणूनच तो पॉझिटिव्ह तिकडे जाईल की नाही. Cl- माझा आहे ऍनायन. ऍनायन हा निगेटिव्ह आहे, मग हा ऍनोडकडे जाईल, कारण ऍनोड आहे पॉझिटिव्ह. समजलं? असं लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते थोडं तरी सोपं जाईल, नाहीतर ते ऑलरेडी कठीणच आहे. ठीक आहे. आता आयनांचे विचरण आणि विद्युत वाहकता. आता आपल्याला NaCl, CuSO4, H2SO4, NaOH या संयुगांची जलीय द्रावणं आपण केली आणि त्याला चेक करून पाहिलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय कळलं? H2SO4 हे तीव्र आहे आणि NaOH हे तीव्र आम्लरी आहे. आणि असे म्हणजे काय, त्यांच्या जलीय द्रावणामध्ये, त्यांच्या पाण्यामध्ये, ते सोल्युशन मध्ये, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धन आणि ऋण आयन आहेत आपल्याकडे. मग त्यांच्यामध्ये जास्त गती आहे. त्यांची गती जास्त असेल तर इलेक्ट्रिसिटी लवकर, म्हणजे मोठ्या प्रमाणात बल्ब पेटेल आणि जास्त वेळ पेटेल, कारण त्याच्यामधनं तुम्हाला ते मिळतंय, जास्त प्रमाणामध्ये मिळतंय. ही गतिमानता आहे, त्यांची मोबिलिटी आहे. कोणाची? ह्या कणांची, कॅटायन आणि अनायनची. मग हे गतिमान झाल्यामुळे आपल्याकडे काय बनतंय? धन आणि ऋण अशा दोन टोकं, आणि त्याच्यामधनं विद्युत वाहन होत आहे. बरोबर. आता विद्युत अपघटन म्हणजे इलेक्ट्रोलिसिस. तुम्ही जे बघितलं, मी तुम्हाला जो छोटा व्हिडिओ दाखवला तो त्याचाच होता. बरोबर. पण आता आपल्याला ह्याचं उदाहरण दिलेलं आहे कॉपर सल्फेट. बरोबर. हे निळ्या रंगाचं कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलं आणि तिथं आपल्याला दोन त्याच्यामध्ये रॉड टाकले. त्याच्यामध्ये ह्याला रॉडच म्हणतात. ब्लॅक आणि हा येलो जो आहे, हा आहे कॉपरचा रॉड आणि हा आहे कार्बनचा रॉड. ठीक आहे. आता आपण काय केलं याच्यामध्ये, इलेक्ट्रिसिटी आपण कधी ऑन होईल? जेव्हा आपल्याला बंद करू. आता हा खटका बंद केला म्हणजे काय झालं? सर्किट आपण ऑन केलं. म्हणजे आपण जेव्हा बटन ऑन करतो तेव्हा काय होतं? ऍक्च्युली हे असं होतं. लाईटाचं मी बटन ऑन केलं म्हणजे काय झालं? मी हे असं वायर बंद केली आणि आता सर्किट आता फ्लो होणार आहे. आता काय होईल? इथून पाण्यामध्ये तर माझ्या कॉपर प्लस Cl आणि SO4- असे ऑलरेडी कॅटायन ऍनायन फिरतायत. मग आता याच्यामध्ये काय होणार आहे? इथला SO4- बघा आता काय होतंय, ह्याच्यामध्ये आहेत Cu+, ते पण +2 आणि SO4- 2.
एक कॅटायन आहे आणि एक ऍनायन आहे. आता जे काय ऍनायन आहेत ते कुठे जातील? ऍनोड कडे जातील. आणि ऍनोड बघा, ऍनोडचा अर्थ काय आहे? जो स्वतः पॉझिटिव्ह आहे. बरोबर. म्हणजेच काय, हे कोण आहेत? ऍनायन. तर हे जातील निगेटिव्ह टर्मिनलकडे, नाही पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. म्हणजे कुठे? इकडे. हा आहे माझा कॅटायन. कॅटायन पॉझिटिव्ह आहे तर तो कोणाकडे जाईल? निगेटिव्ह टर्मिनलकडे. बघा, माझ्या कार्बनच्या पट्टीवर सगळा कॉपर 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 जमा होईल. आणि ह्या कॉपरच्या पट्टीवरती SO4 म्हणजे CuSO4 तयार होईल. कॉपर सल्फेटचे असा त्याच्यावरती असा थर जमा होईल. ठीक आहे. इकडे कॉपर जमा होईल. कॉपर म्हणजे तांब. असा त्याचा बारीक बारीक थर जमा होईल. आणि इकडे त्याचं ऑलरेडी तांब्याचाच हा लेअर असल्यामुळे त्याच्यावर सल्फेट, कॉपर सल्फेटचाच एक पापुद्रा तयार होईल. बरोबर. तर अशा पद्धतीने हा सर्किट तयार होतो. आणि आपल्याला हे दिसतं की धनाग्र आणि ऋणाग्र काम करतात. म्हणजे काय होतं? निगेटिव्ह कुठे जातात? पॉझिटिव्ह कुठे जातात. बरोबर. म्हणजेच काय होतं? आता द्रावणामधले कॉपर म्हणजे ह्यातले जे कॉपर आहेत ते वापरले गेले की नाही, इकडे गेले ते वरती, तरीही त्या द्रावणाचा रंग तसाच राहिला. कारण काय? इकडचे कॉपर पाण्यामध्ये आले ना, धनाग्राकडचे, आणि ते खाली आल्यामुळे हळूहळू काय होईल? ह्याचं अपघटन होईल. आणि ते काय होईल? हळूहळू हा जो रॉड आहे आपला धनाग्र पॉझिटिव्ह, तो हळूहळू बारीक बारीक होत जाईल आणि संपूर्णच जाईल. मग आपल्याला तो बदलावा लागतो, कॉपरचा बदलून टाकावा लागतो. काही ठिकाणी या कॉपरची अभिक्रिया कार्बनची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर होते, तर कार्बन डायऑक्साईड गॅस बनतो आणि हा गायब होतो. तर हे दोन धनाग्र ऋणाग्र जे असतात ह्याच्यामधले हे पण अभिक्रिया करतात आणि ते पण खराब होतात, किंवा ते काय बरं म्हणतात, कालांतराने आपल्याला बदलावे लागतात. कारण त्यांची अभिक्रिया केल्यामुळे किंवा झाल्यामुळे त्यांचं काय बरं म्हणतो, त्यांचं डिजेनरेशन होतं, ते खराब होत जातात. ठीक आहे. आता हे झालं विद्युत अपघटन होण्याकरता द्रावणामध्ये मोठ्या प्रमाणावर वितरण झालेले आयन पाहिजे. माझ्या प्रयोगामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं तर ते काही पेटलं नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीठ टाकलं आणि त्याचं सगळ्याचं विघटन झालं, त्याच वेळेला तो बल्ब पेटला. पाण्याचं प्रमाण, मिठाचं प्रमाण आणि सेल किती स्ट्रॉंग आहेत, नवे आहेत का, ह्या सगळ्यावरती अवलंबून आहे. बरं, एलईडी चांगल्या कंडिशन मध्ये का? सेल पण चांगले होते, एलईडी पण चांगला होता, पण त्याला वेळ लागला. ठीक आहे. मग विद्युत अपघटन, तीव्र क्षार आणि तीव्र आम्लारी किंवा तीव्र आम्ल, ह्याच्यामुळे आपलं विद्युत अपघटन हे खूप चांगलं होतं, फास्ट होतं. आणि मग ह्याच्यामध्ये पात्रामध्ये विद्युत अपघटनी पदार्थ, त्याच्यामध्ये जी काही रचना होते त्याला आपण काय म्हणतो? विद्युत अपघटनी घट असं म्हणतो आपण त्याला. आता शुद्ध पाण्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस होत नाही. चांगलं पाणी, शुद्ध पाणी घेतलं तर ते उष्णतेचं दुर्वाहक आहे, हे लक्षात ठेवा. माझ्या प्रयोगामध्ये सुद्धा नुसत्या पाण्यामध्ये काहीच झालं नव्हतं, काही बिळबुड आले नव्हते. नंतर हळूहळू बारीक बारीक यायला लागलं होतं. कधी? मीठ टाकल्यानंतर. कारण याच्यामध्ये काहीच नाही येतात, आयन्सच नाही आहेत, तर आयनाची संहती खूप कमी आहे. पण त्यात थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही आम्ल टाका, आम्लारी टाका किंवा क्षार टाका आणि त्याच्यामध्ये ते विद्युत वाहकता वाढते, हे आपल्याला कळतं. पाण्याचं अपघटन मी तुम्हाला जे सांगितलं ते तोच प्रयोग होता, जो की आपण सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओमध्ये पाहिला. तर अशा पद्धतीने, अशा रीतीने आपला हा धडा इकडे संपलेला आहे. ठीक आहे. धनाग्र आणि ऋणाग्र अभिक्रिया काय होते हे बघा. ठीक आहे. आणि आज आपण इकडे थांबूया. पुढच्या वेळेला आपण पहिला धडा जो होता आपला ह्याच्या आधीचा, त्याची पीपीटी, त्याची एक्सरसाइज हे सगळं सॉल्व्ह करू आणि पुढच्या वेळेला पूर्ण तो कम्प्लीट करू आणि मग ह्याच्या एक्सरसाइज कडे आपण येऊया. ठीक आहे. तोपर्यंत बाय. चला, ओके मॅम. ओके मॅम. बाय मॅम. बाय. बाय. थांबा, एकच सेकंड. आपण जरा ह्यातले एमसीक्यू मागच्या वेळेला सोडवले होते का, मला सांगा. एमसीक्यू आपण सोडवले होते का? येस मॅम, सोडवले होते. आपण आम्लारी ह्याच्याबद्दलचे छोटे छोटे सोपे सोपे प्रश्न होतेच, ते आपण ऑलरेडी केलेले होते. अच्छा, शेतामध्ये, तुमच्या शेतामधलं माती परीक्षण तुम्ही जर कधी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ह्याच आम्ल आणि आम्लारीचं टेस्टिंग केलं जातं. आपल्याकडची शेतातली माती ही आम्लधर्मी आहे का आम्लधर्मी आहे हे चेक करून त्याप्रमाणे खतं टाकतात. तुम्ही कधी पाहिलंय का तुमच्या आजूबाजूला असं करताना कोणाला, किंवा तुमच्या शेतामध्ये सुद्धा कोणाकडे असेल तर असा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? नो मॅम, नाही. पण तुम्ही हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे
आणि हे खरं आहे, कारण आपण जी काही रासायनिक खतं टाकतो त्याच्यामुळे आपल्या मातीची सगळी आपण वाट लावून टाकतो, कारण की त्याच्यामध्ये केमिकल खूप भयंकर असतात ना. मातीमधले जे काही सगळे कीटक आहेत किंवा आपल्या झाडांना, बियांना, पिकांना नुकसान करणाऱ्या अळ्या आहेत, त्यांना मारण्याकरता टाकतो ना आपण. म्हणजे उत्पन्न वाढावं आणि घट कमी व्हावी ह्या दृष्टीने आपण त्याच्यावरती फवारणी करतो. पण ती जर केमिकल युक्त असली तर सगळ्याची वाट लागते. म्हणून आपल्याला काय दिलेलं असतं की मातीचं परीक्षण करा आणि जशी तुमची माती झाली त्याप्रमाणे त्याच्यावरती औषध टाका. तर हा मुद्दा आपण मागच्या वेळेला बोललो होतो, तो आता आपण फायनली बघूया. म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघा कोणी करत असताना. ठीक आहे, तर आज आपण इकडे थांबूया. धडा आपला पूर्ण संपलेला आहे. थँक्यू. ओके मॅम. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम.